अक्षरा, पाणी आण. दादा, काय झालं? परत शेतात काही अडचण आली काय? काय होणार? बघ ना, एवढं महागडं खत टाकलं तरी पिकांवर काही रिझल्ट दिसत नाही. आणि पानं तर पिवळीच दिसतात. माती तपासायला द्यावी तर रिपोर्ट यायला खूप वेळ लागतो आणि खर्च पण खूप लागतो. खर्च वाढलाय पण पीक काय हातात येत नाहीये. दादा, जर मातीचा पीएच समतोल नसेल तर तू कितीही खत टाक, काही पीक येणार नाही. हे तुला माहिती आहे का? हे तर मला माहितच नव्हतं. मग तू जुन्याच पद्धतीने का अडकून बसलेला आहे? आता आपल्याला लॅब जायची गरज नाही. लॅब आपल्या शेतातच येणार. हे बघ, कृषी आहे ऍप. ऍप काय करणार ग? मोबाईलने कुठे माती तपासली जाते का? हो दादा, या सेन्सरने सगळं होतं. हा छोटा सेन्सर मातीत लावा आणि फक्त 60 सेकंदात रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर. काय म्हणतेस? बघा, बाहेर आपण काय करतो, अख्ख्या शेताची माती एकत्र करून तपासतो. पण या ऍपमुळे आपण आपल्या शेताची प्रत्येक कोपऱ्याची वेगळी तपासणी करू शकतो. पिकाचा मुळाला नेमकं काय हवं आहे हे आता आपल्याला जागेवरच कळतं. हे तर भारीच आहे ग. पण एवढ्या मोठ्या शेताचा भार मी एकटा कसा सहन करणार? आता तू त्याचंही टेन्शन सोड. ऍप मध्ये नकाशा उघडा, फक्त कोपऱ्यांवर क्लिक करा आणि तुमचा शेताचा नकाशा तयार. इतकंच नाही तर एकाच शेतात तुम्ही वेगवेगळे भाग पाडून प्रत्येक पिकाचं वेगळे नियोजन करू शकता. बरं बाई, बरं, माहिती तर झाली. पण आता या रोगावर औषध शोधायला पुन्हा मार्केटला तर जावं लागेल ना? अजिबात नाही. पिकांवर रोग दिसला की फक्त फोटो काढा, ऍप लगेच उपाय सांगेल आणि औषध ऑर्डर केली की ती थेट आपल्या घरी येतील. हेच नाही तर तयार झालेला माल सुद्धा पिकअप व्हॅनने बाजारपेठेत सोडून मिळेल. म्हणजे मातीची चाचणी, मार्गदर्शन, औषध, विक्री सगळं मोबाईलवर. हो, खर्च कमी, मेहनत वाचली आणि नफा वाढला. मग सांग, आता बदलायचं की नाही? बरोबर आहे, तू अक्षर आहे. जर मोबाईलमुळे आपलं काम एवढं सोपं होत असेल तर आपणही मागे कशाला राहायचं? आता शेती कष्टाने नाही तर युक्तीने करायची. तर मग वाट कसली बघताय? आजच कृषी AI डाउनलोड करा, कारण आता शेती बदलेल आणि शेतकरीही.